नाही, काल एक विधान परिषदचा आमदार आणि राज्याचा एक माजी राज्यमंत्री त्यांनी पवारसाहेबांच्याबद्दल ज्या खालच्या पातळीवर टीका केलेली आहे, पहिल्यांदा तर एकतर मी त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, धिक्कार करतो आणि तातडीनं सदाभाऊ खोतने पवारसाहेबांची आणि राज्याची माफी मागावी, कारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणं आणि तेही निवडणुकीच्या ऐन तोंडावर, मला असं वाटतं ह्याच्या पाठीमागे काहीतरी एक षडयंत्र आहे. ह्याचा बोलवता धनी दुसरा कोणी आहे का? आणि महाराष्ट्राची ही परंपरा नाही आहे. टीका करा, टीका करण्यासाठी अनेक माध्यम आहेत, अनेक आपण शब्दप्रयोग करू शकतो, पण या पद्धतीने बोलणं आणि पवारसाहेबांसारख्या एवढ्या ज्येष्ठ नेत्यांच्या, ज्यांचं देशामध्ये नाव आहे, ज्यांनी 60 वर्षापेक्षा अधिक काळ सार्वजनिक जीवनामध्ये काम केलेलं आहे, अशा नेतृत्वाबद्दल बोलणं, मला असं वाटतं ही वैचारिक दिवाळखोरीची लक्षणं आहेत संपूर्ण, आणि त्याचा मी निषेध करतो. भाऊ, त्यांनी विधान केल्यानंतर पुन्हा माफी मागितली, पण माफी मागताना ते असं म्हणतात की माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला, गावगाड्यातली भाषा असं त्यांचं असं म्हणतात. नाही, सगळं बोलायचं, सगळं करायचं आणि परत म्हणायचं की गावगाड्यातली भाषा आहे. गावगाड्यातली भाषा इतरांना पण येते ना. आणि मग मुळात माफी मागल्यानंतर हा प्रश्न सुटला असं नाही, मुळात तुम्ही बोललाच का हा प्रश्न आहे ना. म्हणजे तुमच्या मनामध्ये, तुमच्या पोटामध्ये, तुमच्या होटामध्ये काय खतखत आहे हे त्याच्यातून स्पष्ट होतं. आणि जबाबदारी व्यक्ती आहेत ते, असं काही नाही की एका पक्षाचे ते प्रमुख आहेत, महायुती पक्षाचे ते घटक आहेत, त्यांना नुकतीच आता विधान परिषद मिळाली, राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. हे नंतरची सारवासारवी आहे. अत्यंत म्हणजे वाईट त्यांनी प्रतिक्रिया दिली, हे चुकीचं आहे. यावेळी महायुतीचे नेते देखील प्रमुख उपस्थित होते, त्यांनी यावरती लगेच काय प्रतिक्रिया व्यक्त केली? देवेंद्र फडणवीस होते, गोपीनाथ पडळकर होते, ते हसत होते आज प्रमाणात. आता याच्यावरूनच कळतं ना की ह्याचा बोलवता धनी कोण आहे. आणि तुम्ही टीका करायला अनेक माध्यम आहेत ना, अनेक विषय आहेत, पण अशा पद्धतीनं बोलणं आणि बोलण्याची जी पातळी आहे, मला असं वाटतं ती खूप खालच्या लेवलची पातळी आहे. यावरच ज्यावेळी त्यांना प्रश्न विचारला गेला, संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली, त्यावर ते बोलताना पुन्हा सदाभाऊ खोत असं म्हणतात की संजय राऊतांचा उल्लेख त्यांनी बोलताना कुत्रा म्हणून केला. नाही, आता हे अति झालेलं आहे. आणि मला असं वाटतं हा थोडा सत्तेचा जो एक अहमपणा असतो ना, सत्ता ही डोक्यात शिरून द्यायची नसते. आणि कदाचित ते सत्तेतल्या महायुतीतल्या पक्षाबरोबर असल्यामुळं कदाचित ती डोक्यात सत्ता गेलेली आहे. म्हणजे अशा प्रकारची वक्तव्य, आणि हे आज नाही, त्यांनी अनेक वेळा अशी वक्तव्य केलेली आहेत, म्हणजे ते ह्यासाठी ते प्रसिद्धच आहेत ते. आणि त्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जनता ह्या सगळ्या गोष्टी अतिशय बारकाईने बघत असतो, ऑब्झर्व करत असतं, आणि अशा प्रवृत्तीला लोक उत्तर देतील. इंदापूर तालुक्यामध्ये जवळची लोक आता पक्षांतर करतात, त्यांनी केलेलं आहे, या संदर्भात काय सांगा? नाही, एक बघितलं आपण निवडणुकीच्या ऐन तोंडावर ज्या काही ठराविक कार्यकर्त्यांना, मी सगळे म्हणणार नाही, पण ज्यांना मी माझ्या मंत्रिपदाच्या, आमदारकीच्या, माझ्या सत्तेच्या काळामध्ये त्यांना आम्ही उचलून आणलं, हुडकून आणलं, पदं दिली, निवडून आणण्यासाठी पराकाष्ठा केली, मान सन्मान दिला, तालुक्यामध्ये नाव त्यांचं मोठं केलं. आणि तर ही 2-5 वर्षाकरता नाही, 10-10, 15-15, 20-20 वर्ष आम्ही ह्यांना पदं दिली. आणि हे सगळं दिल्यानंतर अगदी ऐन निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे मला सोडून जाणं, हे मला असं वाटतं खूप म्हणजे राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये ही आयाराम गायारामची जी काही आत्ता ह्या काळात जी वातावरण दिसतं आहे आपल्याला, हे चिंताजनक आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने नाही आहे काय. कारण तुम्ही काही तर त्यातली लोक अशी ती माझा प्रचार करत होते, माझा प्रचार करता करता प्रवेश केला. काही लोक मला पाठिंबा देत होते,
पाठिंबा देत देत प्रवेश केला सांगतो. आणि काही लोक तर आदल्या दिवशी रात्री माझ्यावर मिटिंगला होते. म्हणजे असं काय घडलं? हर्षवर्धन पाटलांनी काय अन्याय केला? तर आज मला तालुक्यामध्ये एकटं पाडण्याचा प्रयोग सुरू झालेला आहे. मला टार्गेट करण्याचा प्रयोग सुरू झालेला आहे. जसं पवारसाहेबांना एकटं पाडलं, टार्गेट केलं महाराष्ट्रामध्ये, तशीच गत माझी तालुक्यामध्ये आता काही लोक करायला लागलेले आहेत. आणि त्यांचा उद्देश काय मला माहीत नाही, पण एक गोष्ट निश्चित आहे की इंदापूर तालुक्यातली जनता ही बारकाईनं बघते हे काय चाललेलं आहे. आणि मला तुम्ही सांगा, एखादा पुढारी, एखादा नेता निवडणुकीच्या तोंडावरनं ह्या पक्षातनं त्या पक्षात गेला, तो जाईल तिकडं, तिकडून इकडं पण एखादा येईल, पण तो येण्याने आणि जाण्याने मतावर त्याचा काय परिणाम होणार आहे? कारण शेवटी मतदार हा विचारानं मतदान करतो. आणि मला विश्वास आहे की मला जरी एकटं पाडण्याचा प्रयत्न जरी केला असला तरीसुद्धा इंदापूर तालुक्यातली जनता मी कसा आहे हे आयराम गायरामनी सांगण्याची आवश्यकता नाही. मी कसा आहे हे जनतेला माहिती आहे आणि जनता त्याचं योग्य उत्तर देईल. हे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती केलं जाते, हे नेमकं का होतंय असं तुम्हाला वाटतं? तुम्ही म्हणता एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु एक अनेक वर्षाची तुमची सहकार्य आहे, अनेकदा तुमच्या मंचावरती दिसते, हे नेमकं का होते असं तुम्हाला वाटतं? आणि मोठी ताकद आहे का ही नाही, त्यांच्या मागं? मी कोणाच्या ताकदीविषयी काहीच बोलणार नाही. कारण लोकशाहीमध्ये ताकद ही जनतेची असते. ताकद नेत्याची नसते, जनतेची ताकद असते. आणि जनता पण एक आयडिओलॉजी घेऊन त्या नेत्याच्या मागे उभी राहिलेली असते. आज ही माणसं ऐन वेळेस का गेली? कारण मला असं वाटतं ते काय उमेदवार नाहीत, न त्यांनी कुठल्या उमेदवाराचा फॉर्म भरण्याकरता पुरस्कृतपणा केलेला नव्हता. होय, उलट ह्यातली काय माझ्याबरोबर होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे असं जरी घडलं तरी ह्यांचे काही व्यक्तिगत अजेंडा असू शकतात. नेमकं जायचं कारण काय? मला असं वाटतं हे मला विचारण्यापेक्षा जर आपण त्यांना विचारलं तर ते अधिक उत्तर चांगलं देऊ शकतील. कारण जायचं कारण काय? काही तर माणसं माझा प्रचार करत होते, भाषणं करत होते. म्हणजे हे कुणाला भेटले, रात्री काय चर्चा झाली, कुणी ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला, कोण कोणाला घेऊन गेलं भेटायला, हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे. त्यामुळं कदाचित त्यांचे ते व्यक्तिगत अजेंडा असतील असं मला वाटतं. आता काय आहे ते हळूहळू लोकांना कळेल पुढच्या 8-10 दिवसामध्ये. महाविकास आघाडीनं जे काल 5 पंचसूत्री जाहीर केलेले आहेत, त्यामध्ये महालक्ष्मी योजना असेल किंवा कर्जमाफीचा विषय असेल, त्याचा किती फायदा होतो? हे बघा, एक लक्षात ठेवा तुम्ही, महाविकास आघाडीमधले जे पक्ष आहेत, मी पवारसाहेब, काँग्रेस, उद्धव ठाकरे, आम आदमी पार्टी वगैरे, हे सगळे आमच्या महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष आहेत. ह्यांनी बरेच वर्ष प्रशासन चालवलेलं आहे, ह्यांनी बरेच वर्ष सरकारं चालवलेले आहेत, ह्यांनी बरेच वर्ष मुख्य पदावर काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांना कामाचा अनुभव आहे, प्रशासनाचा अनुभव आहे, त्यांना सरकार कसं चालवायचं हा त्यांना खूप मोठा अनुभव आहे. आणि त्यामुळं हे जे काही जाहीरनाम्यामध्ये जे पंचसूत्री जाहीर केली त्याचा फायदा महाराष्ट्राला, जनतेला होईल. आणि महाराष्ट्र एक सुसंपन्न राज्य निर्माण करण्याकरता त्याचा फायदा होईल. आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आता खरा त्याला रंग चढायला लागला आहे आता. आणि ह्याच्यामध्ये मूळ निवडणुकीचा मुद्दा एक फार महत्त्वाचा आहे. आणि तो मुद्दा म्हणजे माझ्या विरोधामध्ये जी उभा राहिलेली माणसं आहेत, मी कोणाचं नाव घेणार नाही, पण त्या लोकांना गेल्या 25-30 वर्षामध्ये एवढं सगळं पवारसाहेबांनी दिलं, काय द्यायचं राहिलं होतं? म्हणजे साखर कारखाना दिला, बँक दिली, जिल्हा परिषदचं अध्यक्षपद दिलं, 2 वेळा विधानसभा दिली, राज्यमंत्रीपद दिलं, पालकमंत्रीपद दिलं, खाजगी एजन्सीज दिल्या त्यांना उत्पन्नाचं साधन म्हणून. काही लोकांचे प्रकल्प उभा केले, काहींना उद्योगपती बनवलं, काहींना व्यवसाय करण्याकरता देशाचे कायदे बदलले सांगतो. मग आता एवढं सगळं पवारसाहेबांनी आपल्याला दिलेलं असताना आपण पवारसाहेबांना का सोडलं आणि पवारसाहेबांचा विचार आपण का सोडला? ठीक आहे, कदाचित काही लोकांना मला उमेदवारी दिल्यामुळे नाराज झाले असतील, मी मान्य करतो. पण उमेदवारी मला पवारसाहेबांनी दिली. जसं तुम्हाला पवारसाहेबांनी सगळं दिलं तसं मला पवारसाहेबांनी एक उमेदवारी दिली.
आता तो त्यांचा अधिकार आहे, पक्षाचे अध्यक्ष आहेत ते कुणाला उमेदवारी द्यायची. मग असं असताना एवढं सगळं तुम्हाला दिल्यानंतर पवारसाहेबांचं राजकारण अडचणीत आलं. पवारसाहेब एकटे पडले महाराष्ट्रामध्ये, त्यांच्याबरोबरचे आमदार निघून गेले सगळे. मग त्यावेळेस तुम्ही त्यांच्या मागं का उभं राहिला? तुमच्या निवडणुकीला पवारसाहेबामुळं तुम्ही निवडून आला. मग आज तुम्ही पवारसाहेबाला का सोडलं, हे पवारसाहेबाला मानणाऱ्या जनतेला तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे. हा निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आमची पण तीच मागणी आहे की तुम्हाला सगळं देऊन तुम्ही पवारसाहेबाला सोडलं आणि मी मात्र एकटा पवारसाहेबाच्या मागे उभा राहिलो. म्हणजे कुठेतरी नीतिमत्ता, कुठेतरी एक संस्कार, ज्या माणसानं आपल्याला घडवले, ज्या माणसाने एवढं मोठं आपल्याला केले, त्यांना तुम्ही अडचणीच्या काळात सोडून जाता. मला असं वाटतं तुम्ही एवढं देऊन जर पवारसाहेबाला सोडून जात असाल तर तालुक्यातल्या जनतेला तुम्ही कधी सोडून द्याल वाऱ्यावर? हा माझ्या दृष्टीने निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की विकास कामं केली म्हणून तुम्ही सांगता आणि मग ह्या साड्या वाटपाचं काय कारण होतं? कोण आहे कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी 5 कोटी रुपये साड्यासाठी दिले? कोण आहे साखरेचा व्यापारी ज्यांनी साड्याकरता 5 कोटी रुपये दिले? ह्याचा खुलासा व्हायला पाहिजे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा की हर्षवर्धन पाटलांनी म्हणले 5 TMC पाणी द्यायला विरोध केला, असं एक माझ्याबद्दल काही एक माझ्यावर आरोप केला गेला. मी काय सत्यत आहे का? 10 वर्ष मी आमदार नाही, खासदार नाही, विधान परिषदेचा आमदार नाही. मग 5 TMC पाणी तुम्ही आणलं का नाही आणलं मला काय माहिती. बरं, जर आणलं असेल 5 TMC पाणी इंदापूर तालुक्याला तर शासनाचं मंजुरीचं पत्र दाखवा, शासनाचा मंजुरीचा GR दाखवा आणि ते असेल तर आम्ही तुमचं स्वागत करू. बरं, सर्वेक्षण करण्याचं पत्र आलं होतं, त्या पत्रावर सर्वे करा असं सांगितलं होतं. त्याच्यावर सोलापूर जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी विरोध केला, तुमच्याच पक्षाच्या आमदारांनी विरोध केला. त्यावेळेस तुम्ही सत्तेमध्ये होता, मी नव्हतो. मी आजही सत्तेत नाही, मी विरोधात आहे. मग ते 5 TMC पाणी मी हाणून पाडले किंवा रद्द केलं असा आरोप करण्याचं कारण तरी कळलं पाहिजे मला. त्यामुळे दिशाभूल करायचं बंद करा. आणि असलंच 5 TMC पाणी तर दाखवा मला मंजुरीचं पत्र. अजून 10 दिवस आहेत प्रचाराला, प्रचार संपल्यावर दाखवा मला, तालुक्याला दाखवा, मला नका दाखवू. तुम्हाला प्रेसवाल्यांना दाखवू द्या की गव्हर्नमेंटचा GR आहे. बरं, 5 TMC पाणी म्हणजे 75,000 एकराचं पाणी. मग ह्याला काहीतरी सरकारी दप्तरी काहीतरी कागद असेल ना, काहीतरी फाईल असेल, ऑर्डर असेल, GR असेल, दाखवा एकदा आम्हाला तुम्ही. जर काही लोकांना इतकी सत्ता मिळून जर सर्वेक्षण करण्याचं पत्र आणि मंजुरीचं पत्र ह्याच्यातला फरकच जर कळत नसेल तर हे तालुक्याचं दुर्दैव आहे, शेतकऱ्याचं दुर्दैव आहे. आणि मग असे खोटे नाटे आरोप करून तालुक्याची दिशाभूल करू नका, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. कालच्या सभेत मान्य कागद दाखवले सगळे, कालच्या सभेत सगळे GR वाचून दाखवले असं सांगितलं त्यांनी. कोणते GR वाचले? पाण्याच्या संदर्भातलं मंत्रालयाने मंजुरी दिली आणि ते खालच्या कलेक्टर ऑफिस नाही, तो GR नाही आहे, तो जलसंपदा खात्याने, त्या पत्राची कॉपी माझ्याकडे पण आहे की तुम्हाला दाखवू का मी आता. जलसंपदा खात्याने फक्त पाणी आहे का नाही ह्याचा सर्वे करावा आणि सर्वे करून अहवाल सादर करावा, हे पत्र आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर मंजुरीचं पत्र असेल, ते काय म्हणतात, 5 TMC पाणी मंजूर केलेलं हर्षवर्धन पाटलांनी विरोध केला आणि ती हाणून पाडलं. आता विरोध करणारा मी कोण आहे? मुळात तर मंजुरीचं पत्र दाखवा. कोणते कागद दाखवले? आपण एक कागद तपासून घ्या, मला दाखवा कागद ते, किंवा मी त्यांना विनंती करतो ती सगळी कागद मला दाखवा. कदाचित माझ्या ज्ञानात भर पडेल किंवा मला कदाचित माहिती अपुरी असेल, मला दाखवा कागद. आम्ही प्रशासनात काम केले 20 वर्ष, आम्हालाही बघू द्या. आणि उद्या जर तालुक्याकरता जर त्यांनी 5 TMC पाण्याचं मंजुरीचं पत्र आणलं असेल तर त्यांचं मी अभिनंदनच करील की, तो काही त्यांचा व्यक्तिगत प्रश्न नाही. पण कागदपत्र दाखवले, मी कोणते दाखवले, कोणते कागद आहेत ते तर बघितले पाहिजे. इंदापूरच्या निवडणुकीचं सध्याचं विश्लेषण कसं कराल? कुठल्या दिशेने ही निवडणूक चालली असं तुम्हाला वाटतं? इंदापूर तालुक्यातली निवडणूक ही एकाच वाक्यात सांगायचं म्हणलं तर ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे आणि जनतेनं ठरवलेलं आहे मतदान कोणाला करायचं. दुसरा मुद्दा, या निवडणुकीचा नॅरेटिव्ह जो आहे हा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे.
एका बाजूला धनदागडी माणसं उभी राहिलेली आहेत. त्यामुळं धनाची काही उमेदवार आहेत आणि जनतेचे काही उमेदवार आहेत. त्यामुळं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ज्यावेळी निवडणूक होती त्यावेळी धनाचा नाही तर जनाचा विजय होतो. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये तालुक्यामध्ये गावागावामध्ये कार्यकर्त्यामध्ये जो अन्याय झालेला आहे, जो त्रास झालेला आहे, तो सगळा आता उफळून आलेला आहे. आणि लोक वाटच बघत होते ही जी निवडणूक कधी लागते. आणि ह्या सगळ्या फॅक्टर्स लक्षात घेऊन मला असं वाटतं आणि पवारसाहेबांचा हा तर एक फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचा आहे. आज इथले लोकप्रतिनिधी पवारसाहेबाला सोडून गेल्यामुळं ही निवडणूक इथले लोकप्रतिनिधी विरुद्ध पवारसाहेब असे मतदारांच्या मध्ये चर्चा आहे. ज्या माणसानं तुम्हाला उभा केलं, मोठं केलं, तुम्ही त्यांना सोडून गेला ना आता, मग आता तुम्ही पवारसाहेबाला सोडल्यामुळं आम्ही पवारसाहेबाला धरणार आणि त्यांच्या विचाराच्या माणसाला आम्ही मतदान करणार अशी लोकांची धारणा आहे. अनेक जण जवळचे सोडून गेले, म्हणजे ठीक आहे तुम्ही म्हणता कार्यकर्ते, पण तुमचा म्हणजे चुलत विष्णू पाटील ते तिकडे गेल्यामुळे अनेक संभ्रम निर्माण होतात, अनेक प्रश्न निर्माण होतात. कसं बघताय? नाही, काही नाही, आता तो ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न असतो. आमचं कुटुंब काही लोकांनी फोडण्याचा प्रयत्न केला. दशरथदादा माने हे आमचे जुने सहकारी आहेत. कदाचित त्यांना वाटलं असेल की हर्षवर्धन पाटलांच्या घरातला एखादा कोणी जर माणूस जर फोडला आणि तो जर आपल्याकडे आला तर तालुक्यामध्ये फार मोठं वातावरण वगैरे होईल. आता कुणी कोणावर जायचं यायचं हा त्याचा प्रश्न असतो. तालुक्यात अनेक घरांनी मोठी आहेत, अनेकांची कुटुंब मोठी आहेत. कशाला असल्या चुकीच्या सवयी तालुक्यामध्ये लावता? हा तालुका वेगळा आहे. निवडणूक उद्या 20 तारखेला होऊन जाईल. त्यामुळं मला असं वाटतं, मी लोकशाहीवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. नाती संबंध कुटुंब हा भाग नंतरचा आहे. आपण जे आयडिओलॉजीने राजकारण समाजकारण करतो आपण त्याच्या मागे उभं राहतो. त्यामुळे ठीक आहे, त्याच्याबद्दल काही अधिक भाष्य करावं असं मला वाटत नाही. पण एकंदरीत जे कोणी हे केलेलं आहे ते निषेधार्ह आहे, ते चांगलं नाही. निवडणुका होतील जातील, पण अशा घटना ज्यावेळेस तालुक्याचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस तो काही चांगल्या गोष्टी बोलल्या जाणार नाहीत एवढं मात्र मला कळतं. मला असं वाटतं आमची मुलं हे उच्च शिकलेली आहेत आणि नव्या पिढीबद्दल बोलणं ठीक आहे. कोणी काय म्हणतं आणि त्याला मी उत्तर द्यावं इतक्यापर्यंत काही तो विषय फार महत्त्वाचा आहे असं मला वाटत नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे की ज्याला लोकशाहीमध्ये जे पटतं ते त्यांनी करावं, ह्याच्यापेक्षा काही जास्त बोलायचं. आणि प्रत्येक गोष्टीचं उत्तर मला विचारण्यापेक्षा ज्यांनी कोणी म्हणलं असेल त्याला विचारलेलं बरं होईल.